सुख झाले ओ साजणी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा हे रुक्मा झालो जनी सुख झाले ओ साजणी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा रूप पाहतालो जणी सुख झाले ओ साजणी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा रूप पाहतालो जनी सुख झाले ओ साजणी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडे म्हणून विठ्ठली आवडे तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणा विठ्ठली आवडली तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाले आगर बापर तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व दुःखाचे आगर बाबावर देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा जय जय राम कृष्ण 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 जय जय राम पकवाजे पकवाजे जोरात जय जय राम कृष्ण 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 हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि जय जय राम सारासार विचार करावो ठावोठी सारासार विचार करावो ठावोठी सारा सार विचार करावो टावोठे सारा सार विचार करावो टावोठे सारासार विचार करावो ठावोठी सारासार विचार करावो ठावोठी सारा सार विचार करावो
दयाच्या चिंतने दयाच्या चिंतने कराला दुर्घट भव सेंदू तराला दुर्घट भव सेंदू दयाच्या चिंतने निर्जेला संकट दयाच्या चिंतने निर्जेला संकट वा वा भक्ती मंडळी वा वा मनापाठी दुर्गा भव सिंधू दया दयाच्या चिंतने निर्जला संकट दयाच्या चिंतने निर्जला संकट जन्मोनिया कुळे वाचे स्मारा राम जन्मोनिया कुळे वाचे स्मारा राम जन्मोनिया पुरी वाचे स्मारा राम जन्मोनिया पुरी वाचे स्मारा राम जन्मोनिया कुळे वाचे स्मारा राम जन्मोनिया कुळे वाचे स्मारा राम जन्मोनिया पुरी वाचे स्मारा राम जन्मोनिया पुरी वाचे स्मारा राम हरिहाची नेम अहर्णेचे हरिहाची नेम अहर्णेचे दयाच्या चिंतने निर्तेला संकट दयाच्या चिंतने निर्तेला संकट दयाच्या चिंतने निर्जला संकट दयाच्या चिंतने निर्जला संकट तुका माने कोरी कुळे ते पुनीता तुका माने कोरी कुळे ती पुनीता तुका मने कोटी पुढे ते पुनीता तुका मने कोटी पुढे ते पुनीता तुका माने कोटी कुळे ते पुनीता तुका माने कोटी कुळे ते पुनीता मने कोटी पुढे ते पुनीता तुका मने कोटी पुढे ते
ढोबार घुमाई 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 म्हणा गायनाचार्य मंडळी कोण कोण म्हणतो म्हणा कोण कोण म्हणणारे पहा तुमचे स्वपन का सरासर विचार करावोनी सरासर विचार करावोनी
बाबा विठरा दयाच्या चिंतने निर्शेल संकट दयाच्या चिंतने निर्शेल संकट दयाच्या चिंतने निर्शेल संकट दयाच्या चिंतने निर्शेल संकट तराला दुर्घट भवाचे तू तराला दुर्घट भवती तू तयाच्या चिंतने निर्शेल संकट तयाच्या चिंतने निर्शेल संकट मना मना सर्व भक्ती मंडळी पाठीमागे सर्व तराला दुर्घट भवाचे तू तराला दुर्घट भवाचे तू तयाच्या चिंतने निर्शेल संकट तयाच्या चिंतने निर्शेल संकट विठ्ठल जय जय हरी जय 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 विठ्ठल 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 वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव हरिनाथ संत नवनाथ महाराज दत्तात्रय महाराज माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु श्री साईनाथ महाराज सद्गुरु श्री गंगागिरी महाराज सद्गुरु श्री नारायणगिरी महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज
की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय दादा हरा विठ्ठल हरा 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 सारासार विचार करा उठा उठी सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू जन्मुनिया कुळे वाचे स्मरे राम किंवा जन्मुनिया कुळे वाचे स्मरा राम धरी हाची नेम अहर्निशी तुका म्हणे कोटी कुळे ते पुणेत भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू विठ्ठला 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 गंगा विशुद्धम नितपाद स्पर्शम सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानम सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यासयोगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थनीतिं नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे जरान संताचे दुसरे जन संताचे दुसरे जन संताचे प्रस्तुताचा कीर्तनाचा प्रसंग अहिल्यानगर जिल्हा राहाता तालुका राज्याच्या जवळपासच असणार आपलं गाव डोराळे गावच्या या श्री संत नवनाथ महाराज मंदिर परिसरामध्ये श्री संत नवनाथ महाराज भंडारा हा प्रसिद्ध भंडारा आपल्या गावामध्ये होत असतो वार्षिक नियमाप्रमाणे याही वर्षाला सालाबादप्रमाणे याही वर्षाला समस्त ग्रामस्थ गावकरी भजनी मंडळी डोराळे यांच्या संयुक्त श्री संत नवनाथ महाराज पारायण नवनाथ ग्रंथाचं पारायण श्री संत नवनाथ महाराज ग्रंथाचं पारायण चालू आहे त्याच निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह आणि श्री संत नवनाथ महाराजांचा भंडारा या निमित्तानंच हे सर्व कार्यक्रम ग्रामस्थ गावकरी मंडळी आयोजित करत असतात गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे पूर्वीपासून अनादी कालापासून त्यांचे पूर्वी वाडवडील करीत आलेले आहे पण पूर्वी एका दिवसाचा भंडारा असायचा हल्ल्याच्या काळात गावकरी मंडळींनी भंडाऱ्याला जोडून 9 दिवस नवनाथ ग्रंथाचं पारायण 9 दिवस या ठिकाणी भजन कीर्तन आदी करून सेवा आणि विशेष करून भंडारा या शब्दाला सार्थ होईल असं अन्नदान दररोजच्या पंक्ती या ठिकाणी होत आहेत चांगली गोष्ट आहे देणे को अन्नदान लेणे को हरिनाम या उक्तीप्रमाणे भगवंताचं नामचिंतन आणि अन्नदान ही सेवा ग्रामस्थ मंडळी करीत आहेत त्याबद्दल प्रथम गावकरी मंडळीला मनापासून धन्यवाद देतो चांगलं आयोजन नियोजन दरवर्षीच गावकरी मंडळी करीत असतात कशाची कमतरता या ठिकाणी नाही मंडप फार मोठा सुंदर मोठा मंडप आहे लाइटिंग पण आहे आणि मंडप फार मोठा इकडे फार संपूर्ण पटांगणामध्ये मंडप दिलेला आहे इकडे पत्र्याचा मंडप आहे या ठिकाणी स्वयंपाकगृहामध्ये विशेष करून बहुसंख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित असतात गावातील मंडळी आहेत पण परिसरातून 10-5 गावं या ठिकाणी या कार्यक्रमाकरता आवर्जून उपस्थित राहतात असा हा भरगच्च कार्यक्रम बऱ्याच वर्षापासून ही सेवा आपली चालू आहे आणि मंडप तर मोठाच आहे पण साऊंड सिस्टीमवाले त्यांनाही मनापासून धन्यवाद बरं का आवाज आणि त्यांनी चांगला दिलेला आहे शेवटपर्यंत चांगला देतील अशी खात्री बाळगूया विठाला 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 उपस्थित सर्व भजनी मंडळी महाराज मंडळी गायनाचार्य गुणीजन मंडळी दोन्ही मृदंगाचार्य विनेकरी पेटीवादक आणि सर्व उपस्थित भजनी मंडळी विद्यार्थी मंडळी कोणत्या संस्थेचे नाथब्रह्म संस्था हरिभक्तपर्यंत संतोष महाराज दीक्षित त्यांचे
विद्यार्थी मंडळी सुद्धा उपस्थित आहे. दोन्ही मृदंगाचार्य, काय नाव आहे, नाव सांगा. भोजने महाराज. हरिभक्तीपर्यंत भोजने महाराज आणि कार्तिक महाराज, आणि ज्यांनी सुंदर चाली गायलेले असे गायनाचार्य, काय नाव आहे हरिभक्तीपर्यंत नागेश महाराज आणि आणखी अक्षय महाराज व गावातील आपले सर्व भजनी मंडळी, गायनाचार्य मंडळी, सर्वांना धन्यवाद. वेळ बराचसा झालेला आहे, अधिक वेळ घालवत नाही. उपस्थित सर्वच उपस्थित गुणीजन मंडळी, भजनी मंडळी, या ठिकाणचे पदाधिकारी, पुढारी मंडळी, परिसरातून आलेले आमचे सन्माननीय बाबासाहेब पाटील डांगे पाटील, त्यांना बापू आपण म्हणतो, गणेश सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक, तेही उपस्थित आहे. बरीचशी मंडळी उपस्थित आहे या ठिकाणी. गावातील आजी माजी सरपंच, सर्व पदाधिकारी उपस्थित आहे. आमच्याकडे येऊन गेले 8-15 दिवसापूर्वी, 8-10 दिवसापूर्वी भाऊसाहेब पाटील असतील, आमचे नानासाहेब पाटील असतील, पत्रिका घेऊन, म्हणजे या कार्यक्रमाचं आमंत्रण म्हणून ते स्वतः फोनवर महिनाभर आमंत्रणही देतात आणि प्रत्यक्ष सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज आश्रम, चिंचडगाव, वैजापूर तालुका, वैजापूर गंगापूर रोडवर प्रत्यक्ष त्यांनी येऊन पत्रिका त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो गावकरी मंडळीच्या वतीनं. आणि आजचे पंक्तीवाले जे आहेत तर त्यांची सेवा मोठी आहे बरं का. दररोजच्याच पंक्ती आहेत, पण आजची पंगत ज्यांची आहे त्या परिवाराला सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो. चालता चालता त्यांचे नावही वाचून दाखवतो. पुन्हा कार्यक्रमात शेवटी गडबड होते, उशीर होतो, म्हणून सुरुवातीलाच आजचे अन्नदाते डांगे पाटील परिवार, त्याचप्रमाणे काय दुसरं नाव काय नाही, काकड पाटील परिवार, जपे पाटील परिवार, रहाणे पाटील परिवार, त्याचप्रमाणे लांडगे पाटील परिवार, केकाने पाटील परिवार, चौधरी पाटील परिवार, ठोंबरे पाटील परिवार, त्याचप्रमाणे थोरात पाटील परिवार, पगारे परिवार, जाधव परिवार, आवारी परिवार, शिंदे परिवार, करडिले परिवार, गायकवाड परिवार आणि श्री अरविंद पाटील डांगे जपे, अरविंद पाटील जपे यांच्याकडून पाणी बाटलची सेवा, म्हणजे सर्वांच्याकडे पाण्याची सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहेत. त्यांना रहाणे पाटील परिवार आणि या सर्व परिवाराने आजचा प्रस्ताव तयार केलेला आहे. आम्ही पूजा करून आलेलो आहोत. तेव्हा विशेष करून अन्नदात्याला अन्नदाता सुखी भव, आणि म्हणून चांगलं अन्नदान, मोठं अन्नदान करतात दररोजचेच मंडळी. आजच्याही अन्नदाते मंडळीला मी मनापासून धन्यवाद देतो. विठाला 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 वार्षिक आपली सेवा आहे. सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांच्या परमकृपा आशीर्वादाने, श्री संत साईनाथ महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेला आपला हा परिसर आहे. आणि सद्गुरू परमपूज्य गुरुवर्य ब्रह्मलीन वैकुंठवासी महंत सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांच्या विशेष कृपा आशीर्वादाने या ठिकाणी आपला हा सप्ताह संपन्न होतोय. अनेक संत महंतांच्याही भेटीगाठी या सप्ताहात असतात. विशेष करून सराला भेटायचे महंत आदरणीय परमपूज्य गुरुवर्य महंत श्री रामगिरीजी महाराज, त्यांचंही सध्याच्या भेटीमध्ये नाव आहे. परमपूज्य कोपरगाव बेटातील गुरुवार्य परमपूज्य महंत श्री रमेश गिरीजी महाराज, सद्गुरू श्री जनार्दन स्वामी महाराज समाधी मंदिर आश्रम आदी संत मंडळी भेट देणार आहेत. त्याचप्रमाणे परमपूज्य गुरुवर्य महंत रामानंद गिरीजी महाराज मुक्ताई आश्रम पुंतांबा यांच्या प्रेरणेने व समस्त ग्रामस्थ दोराळा यांच्या मार्गदर्शनाखाली शुभेच्छा वैकुंठवासी हरिभक्तीपरायण सखाराम महाराज जाधव शुभप्रेरणा व वैकुंठवासी हरिभक्तीपरायण चंद्रभानजी महाराज चौधरी यांच्या प्रेरणेने मार्गदर्शनाने होणारा आपला हा नवनाथ भंडारा ग्रंथराज नवनाथ पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होत आहे. आजच्या पाचव्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी संपन्न होत आहेत. सेवा करण्याकरता कशाची उणीव या ठिकाणी नाही. माझं सर्व सुविधा आहे, अन्नदान आहे, ज्ञानदान आहे, ही चांगली गोष्ट आहे. आणि आजच्या कीर्तनरूपी सेवा करण्याकरता निवडलेला अभंग जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा उपदेशपर प्रकरणातील असणारा अभंग आहे. या अभंगातून महाराज आपल्याला उपदेश करत आहेत. सारासार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतनी निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. अभंगाचं तात्पर्यार्थ जर पाहायचं ठरलं तर महाराज आपल्याला या अभंगातून
जाणीव करून देतात की आलो मनुष्य जन्मामध्ये आपण. महाराज म्हणतात की या ठिकाणी सार आसार काय आहे? त्याचा सार आसार दोन्ही गोष्टीचा विचार करून असार जे आहे अयोग्य जे आहे, ते त्याज्य त्याचा त्याग करून सारभूत जी गोष्ट आहे त्याचा स्वीकार आपण करायला पाहिजे. आसाराचा त्याग आणि साराचा स्वीकार. सार आसार मिश्रण एकत्रित आहे आणि त्यांचा महाराज म्हणतात की आपण स्वीकार करावा. सारा सार विचार करा, उठाउठी म्हणजे तत्परतेनं, ताबडतोब, लवकर, घाईघाईनं या बाबतीत आपण विचार करून आणि असार जे आहे त्याचा त्याग करायचा आहे. सारा सार विचार करा, उठाउठी. मग सार काय आपल्या जीवनात जरी आपल्याला समजलं नाही तर जीवनातलं सार तुकाराम महाराज म्हणतात नामधरा कंठी विठोबाचे. त्या विठोबाचं नामचिंतन करणं, नामस्मरण करणं जीवनातलं सार आहे तुकाराम महाराज म्हणतात. आणि ते नामस्मरण केल्यानं काय होईल? स्वर देतला थापटा केला. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू. याच अभंगाच्या द्वितीय चरणातून महाराज म्हणतात त्या परमात्म्याचं नामचिंतन जर आपण केलं तर कितीही भयंकर संकट जर आपल्यावर येत असेल, येणार असेल, तर ते संकट निवारण झाल्याशिवाय राहणार नाही. तयाच्या चिंतने निरसेल संकट. व्यवहारातले संकट येतील जातील त्यात काही फारसं महत्त्व नाही, पण सर्वात भयंकर जीवावर जर संकट कोणतं असेल ते ही मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत भयानक संकट जर कोणतं असेल तर ते मृत्यूचं संकट आहे. जन्म आणि मृत्यू ज्याला म्हणतात. महाराज म्हणतात त्या जन्म मृत्यूरूपी संसार सागरातून सुद्धा भगवान परमात्मा आपल्याला तराल दुर्घट भवसिंधू. दुर्घट नाम भवसिंधू. सिंधू म्हणजे समुद्र. या कठीण अशा समुद्रातून सुद्धा तो परमात्मा आपल्याला तारून नेतो. पण त्याच्याकरता विशिष्ट अशा जाती धर्मामध्ये जन्माला यायला पाहिजे असा काही नियम नाही. महाराज म्हणतात कोणत्याही कुळात जन्माला येऊ द्या ना, जन्मोनिया कुळी. फक्त त्या जीवानं काय करायला पाहिजे? उच्च कुळाचाच जन्माला आला म्हणजे त्याला भक्तीचा अधिकार आहे असं नाही. सकळाशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सर्वांना अधिकार आहे. तर कोणत्या कुळात? महाराज म्हणतात कोणत्याही कुळात जन्माला येऊ द्या. जन्मोनिया कुळी वाचे स्मराराम, धरी हाची नेम अहर्निशे. कोणत्याही कुळात जन्माला येऊ द्या, फक्त त्या जीवानं, त्या भक्तानं, त्या मनुष्य मात्रानं काय केलं पाहिजे? धरी हाची नेम अहर्निशी. अहर्निश म्हणजे रात्रंदिवस हा नियम धारण केला पाहिजे. कोणता नियम? वाचे स्मरा राम. आपल्या वाचेनं राम 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 म्हणजे भगवत चिंतन आपण केलं पाहिजे. आणि हा नियम जर आयुष्यभर अहर्निश म्हणजे रात्रंदिवस आपण या नियमाचं पालन केलं तर त्याचा परिणाम काय होतो? तर महाराज म्हणतात आपले कुळं आणि पवित्र होतात. कदाचित अपवित्र असतील तरीही ते पवित्र होऊ शकतात. एकच कुळ नाही तर महाराज म्हणतात कोट्यावधी कुळाचा उद्धार होतो. तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे. भावे गाता गीत विठोबाचे, भावे गाता गीत विठोबाचे. तुका म्हणे कोटी कुळे ते पुनीत, तुका म्हणे कोटी कुळे ते पुनीत, तुका म्हणे कोटी कुळे ते पुनीत, तुका म्हणे कोटी कुळे ते पुनीत. भावे गाता गीत विठोबाचे, भावे गाता गीत विठोबाचे, भावे गाता गीत विठोबाचे. तुकाराम महाराज म्हणतात आपल्या कोट्यावधी कुळाचा पुनीत होतात म्हणजे पवित्र होतात, पवित्र होतील, पवित्र होणार आहे अशी निश्चित खात्री देऊन महाराज सांगतात. पण कोणत्या कुळाचा, कुणाचा उद्धार होतो? कोणते कुळ पवित्र होतात? भावे गाता गीत विठोबाचे. जे भावयुक्त अंतकरणानं गीत गातात म्हणजे गायन करतात म्हणजे भजन करतात. नुसतं गायन म्हणजे कसे तरी काहीतरी गाणे आपले ते गात बसायचं असं नाही. कुठले तरी गाणे कुठलं तरी गायन नाही. कोणतं गायन, कोणतं गीत? तर भावे गाता गीत विठोबाचे. त्या विठोबाचंच गाणं गायला पाहिजे. दुसरे गाणे सिनेमा नाटकातले गाणे गाऊन देव प्रसन्न नाही होणार. जे देवाला आवडेल हे ती थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची. देवाला आवडेल ही भक्ती. पण ती भक्ती करीत असताना भले आपल्याला गायन येत नसेल, गाता येत नसेल, आपण साधं जरी म्हटलो किंवा ताल स्वरात नाही म्हटलो तरी चालेल एखाद्या वेळेला, पण अंतकरणातला भाव मात्र शुद्ध पाहिजे. भावे गाता गीत विठोबाचे. शेवटच्या चरणातून महाराज म्हणतात त्या विठोबाचं गा.
नाव आपण गात जागा प्रेम मागा विठ्ठला 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 ओ अभंगाचं तात्पर्यानं भावार्थ आपण पाहिला. तुकाराम महाराजांचा निवडलेला अभंग आहे. उपदेशपर प्रकरणातील महाराज उपदेश करतात 300-400 वर्षापूर्वी आपल्याला. पाहिलं तुकाराम महाराजांनी मनुष्य देहात आलेल्या मानव मात्राकडं. ह्या मनुष्य जन्म इतका श्रेष्ठ आपल्याला प्राप्त झाला आहे. सहज नाही मिळत हा. प्रयत्न आणि इच्छा करूनही जो मिळत नाही, ज्याला दुर्लभ म्हणतात शास्त्रकार. दुर्लभ हो मानुषो देहो देही नाम क्षणभंगुराह तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. सकळ देहा माझी पहावो अति दुर्लभ मनुष्य देहो त्याचे प्राप्तीचा संभव तो अभिप्रावती दुर्लभ किंवा दुर्गम. ज्या नरदेहाची प्राप्ती प्राणी मात्र इच्छिती प्राणी बापुडे ते किती सोये प्रजापती नरदेहवांची. नाथ महाराज श्रीमद भागवतामध्ये एकनाथ भागवतामध्ये वर्णन करतात की हा मनुष्य जन्म मिळणं दुर्लभ आहे. म्हणजे इच्छा असूनही जो मिळत नाही तो हा आपल्याला मिळाला आहे. आणि तो मिळण्याकरता अनेक देवाधिक सुद्धा इच्छा करतात ना हो. स्वर्गीचे आम्हाला इच्छितात देवा. स्वर्गीचे आम्हाला इच्छितात देवा. स्वर्गीचे आम्हाला इच्छितात देवा. स्वर्गीचे स्वर्गातील देव इच्छा करतात. ह्यात नवल नाही. ब्रह्मलोकासारखे म्हणजे उच्च पदाला गेलेली माणसं खाली येण्याचा प्रयत्न करतात. आमचे गुरुवर्य सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज मोठ्या विनोदानं सांगत असायचे की वर गेलेल्या माणसांनी खाली येण्याचा प्रयत्न करू नये बरं का. कधी कधी जिल्हा परिषदेवाला ग्रामपंचायत फॉर्म भरतो. विनोदाचा भाग सोडून द्यायच्यातला. म्हणजे वर गेलेले माणसं त्यांनी उच्च पदावर जाण्याचा प्रयत्न करावा ना हो. पण तरी वर गेलेली माणसं खाली येण्याचा प्रयत्न करतात. तसं वर म्हणजे स्वर्गलोकापर्यंत गेलेली, याच्याही पुढे जाऊन ब्रह्मपदापर्यंत गेलेले माणसं त्यांनी इच्छा करावी. असं करीते ब्रह्मादिक असं करीते ब्रह्मादिक असं करते ब्रह्मादिक असं करते ब्रह्मादिक. देखोनी वाळवांचे सुखा देखोनी वाळवांचे सुखा देखोनी वाळवंतीचे रूप वाळवंतीचे रूप. मनते मृत्यू लोक हा भाग्याचा कैसा. मनते मृत्यू लोक मनते मृत्यू लोक हा भाग्याचा कैसा. आस करीते ब्रह्मादिक आस करीते ब्रह्मादिक असं करते ब्रह्मादिक असं करते ब्रह्मादिक. देखोनी वाळवंतीचे सुख देखोनी वाळवंतीचे सुख देखोनी वाळवंतीचे सुख देखोनी वाळवंतीचे. मनते मृत्यू लोक मनते मृत्यू लोक हा भाग्याचा कैसा. हो बऱ्याच दिवसाने भेटी गाठी आपल्या, त्याच्यामुळं जिथं प्रमाण तोडायचे तिथं तोडा घेत जा. तुकाराम महाराज म्हणतात स्वर्गातले इंद्रादी देव इच्छा करते यात नवल नाही. त्याच्यापेक्षा वरचा देव ब्रह्मदेव. आणि तो ब्रह्मदेव म्हणजे सृष्टी निर्माण करणारा तुम्हा आम्हाला. पण तोही ब्रह्मदेव त्याला त्या ठिकाणात तो रमत नाही करमत नाही समाधान नाही. मग त्याने इच्छा करावी कशाची. आस करीते ब्रह्मादिक. आस म्हणजे इच्छा कशाची.
ब्रह्मदेवासारखे ब्रह्मादिक इंद्रादिक इच्छा करतात. कशाची? म्हणते मृत्यूलोक हा भाग्याचा कैचा. मृत्यूलोक भाग्यवान या मृत्यूलोकात जन्माला येणार. पण या लोकात आम्हाला मनुष्य जन्म प्राप्त व्हावा. वरचे लोक म्हणजे खाली येण्याचा प्रयत्न करतात ना. मृत्यूलोक म्हणजे खाली आहे. पण ज्या अर्थी वरच्या पदावरचे माणसं खाली येण्याचा प्रयत्न करतात, या पदात काहीतरी रहस्य असलं पाहिजे. जसं जिल्हा परिषदेचा ग्रामपंचायतमध्ये काहीतरी प्रयत्न करतोय, याच्यात काहीतरी रहस्य असलं पाहिजे. पद महत्वाचं असलं पाहिजे. का महत्वाचं आहे? की या पदावरून आपल्याला उच्च पदापर्यंत जाता येतं. ज्याला गाव सांभाळता येतं त्याला तालुक्यात जिल्ह्यात वर कुठे जाता येतं. गावात सांभाळता येत नाही त्याने वर कसं जावं? म्हणजे गाव महत्वाचं आहे. याचा अर्थ पद महत्वाचं. याचा अर्थ हा मृत्यू लोकातला मनुष्य जन्म श्रेष्ठ आहे. विठाला विठाला विठाला. आणि अशा या मृत्यू लोकात आपणही जन्माला आलोय. कशा करता? येत कर्माचे फळ सूचक मनुष्य लोकी. कर्म करण्याकरता मनुष्य जन्म श्रेष्ठ आहे. चांगलं कर्म करण्याकरता सत्कर्म योगी वय घालवावे, सदामुखी मंगल बोलवावे. सत्कर्म या जन्मात करता येतं. चांगलं कर्म करता येतं. पुण्य कर्म करता येतं. धर्म अर्थ काम मोक्ष 4 पुरुषार्थ साध्य करण्याची जागा म्हणजे केवळ मृत्यू लोकातला मनुष्य जन्म. विठाला विठाला केले होया याची जन्मे, केले होया याची जन्मे, केले होया याचे जन्मे, केले होया याचे जन्मे. अवघे विठोबाच्या नामे, अवघे विठोबाच्या नामे. याला आवाज अवघे विठोबाच्या नामे, अवघे विठोबाच्या नामे. तुका म्हणे वर्मे, तुका म्हणे वर्मे जाणून या तरसी. तुका म्हणे वर्मे, तुका म्हणे वर्मे जाणून या. केले होय याची जन्मे, अवघे विठोबाच्या नामे. दहन होती सकळ कर्मी, किंवा हे वर्म जाणून या तरसी. केले होय याची जन्मे. या जन्मातच आपण कर्तृत्व निर्माण करू शकतो. असा श्रेष्ठ जन्म भाग्ययोगानं तुम्हा आम्हाला मिळाला आहे. साधारण नाही हा जन्म. शरीर उत्तम चांगले, शरीरा सुखाते गोसोले, शरीरे साध्य होया केले, शरीरे साधिले परब्रह्म, शरीरे साधिले परब्रह्म, शरीरा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात, तुमचं आमचं शरीर मनुष्य देहाचं शरीर उत्तम आहे, पवित्र आहे, चांगलं आहे. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. परब्रह्म पद प्राप्त करता येतं या शरीरामध्ये. एवढं चांगलं शरीर आहे. सुख प्राप्त करता येतं. पण ते सुख भेटतं का हो सर्वांना? अहो ते सुखच भेटत नाही. प्रत्येकाचा चेहरा पाहिला की उदास. कोण कशानं उदास, कोण कशानं उदास, कोणाला कशाचं दुःख. कोणाला फार संपत्ती पण संतती नाही, कोणाला संतती भरपूर पण संपत्ती, 2 टायमाला काय खावं पंचायत. अशा अनेक समस्या या संसारामध्ये, अनेक संकट या संसारामध्ये येतात. सुख आणि समाधान दिसतच नाही. आणि सुखाकरता तर प्रयत्न आपला चालू आहे. सर्व सुखाचे आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशासी न पावला, माया वेष्टीला जीव माझा. प्रयत्नाचा चालला सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपी जाईपर्यंत. सुख पाहिजे, प्रत्येकाला सुख पाहिजे. एखादा वेडा मनुष्य आहे, वेड्यालाही वाटतं आपल्याला सुख, पण वेडे कशात सुख मानतील सांगता येत नाही. वेडे लोकांना दगड हाणण्यात सुद्धा सुख आणि समाधान मानतात का? त्याला त्याचं सुख वाटतं.
इच्छा सुखाची आहे, प्रत्येकाला सुख अपेक्षा आहे. कोण कशात सुख मानेल, कोण कशात सुख मानेल. पण इच्छा असूनही प्रयत्न करूनही सुख काय मिळत नाही. जेव्हा तुकाराम महाराजांनी निरीक्षण केलं, पाहिलं समाजाकडं, तुमच्या आमच्याकडं, की सुख तरी पाहिजे, पण ते सुख आपल्याला का प्राप्त होत नाही. याचं कारण की ते सुख प्राप्त व्हायला आपण जो प्रयत्न करायला पाहिजे तो प्रयत्नच करीत नाही. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे, का सुख प्राप्त होत नाही याचं कारण संशोधन केलं तुकाराम महाराजांनी आपला. आणि विचार योग्य राहत नाही. विचारा वाचून न पविजे समाधान, न पविजे समाधान, न पविजे समाधान. विचारा वाचून न पविजे समाधान, न पविजे समाधान, न पविजे समाधान. धन्यवाद. बंदी मंडळी. महाराज म्हणतात आपल्याला समाधान का प्राप्त होत नाही. विचारा वाचून न पविजे समाधान. समाधान नाही प्राप्त होत आपल्याला, कारण विचार चांगला नाही. चांगला विचाराशिवाय समाधान नाही प्राप्त होत. विठाला विठाला दुःख पावयाचे मूळ राणी ठाव नाही ताळ, राणी ठाव नाही ताळ, राणी ठाव नाही ताळ. पावयाचे मूळ राणी ठाव नाही ताळ, राणी ताळ, राणी ठाव नाही. का दुःख प्राप्त होत आपल्याला इच्छा नसतानाही. दुःख पावयाचे मूळ राणी ठाव नाही ताळ. राहण्यात, खाण्यात, पिण्यात, बोलण्यात, वागण्यात ताळमेळच नाही आपल्याला. खावं नाही ते खातात, दारू पितात, मांस मच्छर खातात, कोंबड्या पाळतात, कोंबड्या खातात. आमचे गुरुवर्य सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज नेहमी कीर्तनातून सांगत असायचे, कोंबड्या पाळूही नका, कोंबड्या खाऊही नका. सांगायचं तात्पर्य असं की चांगला आहार विहार, जे शुद्ध चांगलं खाणं पिणं ते खा. पण माणसं विचारच करत नाही. खाऊ नये ते खातात, पिऊ नये ते पितात, दारू पिऊन गटारात लोळतात आणि जीवन उद्ध्वस्त करतात. खाया पिया सुख से सोया, खाया पिया दुःख से सोया, खाया पिया सुख से सोया, खाया पिया दुःख से सोया. महाग जमाना खोया, महाग जमाना खोया, कमला मुख राम भजन भजन को दिया, कमला मुख राम भजन को दिया. राम भजन को दिया, कमल मुख राम भजन को दिया. राम भजन को दिया, कमल मुख राम भजन को दिया. भजन को ज्या मुखी निषेधने राम नाम नाही. मनाचा माग मनाचा, ज्या मुखी निषेधने राम नाम नाही. मुखी निषेधने राम नाम नाही. वहा तुम कछु नाही किया, वहा तुम कछु नाही किया, कमला मुख राम भजन को दिया. हरे भजन को दिया, कमला मुख राम भजन को दिया. राम भजन को दिया, कमल मुख राम भजन को दिया. राम भजन को दिया, कमल मुख राम भजन को दिया. गात कबीरा सुनो भाई साधु, गात कबीरा सुनो भाई साधु, गात कबीरा सुनो भाई साधु. कबीरा सुनो भाई साधु. आया वैसा गया, आया
संत महात्मे कबीर साहेब अनेक अभंगातून आपल्याला उपदेश करतायत. खाया पिया सुखसी सोया नहाग जमाना खोया, जा मुखी निशी दिनी राम नाम नहीं वहा तुम कछु नहीं किया, कहत कबीरा सुनो भाई साधू आया वैसा गया. जन्माला आला याला आणि पाणी वाहतच गेला आहे, अशी एक म्हण आहे साध्या भाषेमध्ये. तसं मनुष्य जन्माला आपण आलोय, पण आलो कशा करता, आलो कुठून आणि जायचं कुठे याचा विचारच आपण करीत नाही. काहीतरी खायचं, काहीतरी प्यायचं, अंगामणाशी रुचावे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्ञानेश्वरी, अंगामणाशी रुचावे एतुलेनी कृत्याकृत्य नाठवे, करणी याची नावे भलते जिगरी. करुणा येते करतात, करुणा येतो विचार करतात, चांगला विचारच करत नाही. चांगला विचार जोपर्यंत आपल्या जीवनात प्राप्त होत नाही तोपर्यंत चांगलं कार्यकर्म प्राप्त होत नाही, आणि चांगलं कर्म होत नाही तेव्हा त्या कर्माचं फल आपल्याला चांगलं भेटत नाही. चांगलं आणि म्हणून मगाले तेचे भोगाले भोगले कर्म झाले तेचे भोगाले केले कर्म झाले केले भोगाले, केले कर्म झाले केले भोगाले. बदले मेरे ऐसे कीटे हो, बदले मेरे ऐसे कीटे हो, हरि मोखे गाता हर परिणिका, हरि मुखे गाता हर परिणिका. हे उपदले मेले ऐसे किती, उपदले मेले ऐसे किती, हरी मोठी गाथा हर परिणिता, हरी मोठी हो आलो आपण या जन्मात जाणार आहे एक दिवस, पण जाता जाता चांगलं कर्म चांगला विचार आपण करतो का? कोणता विचार करायला पाहिजे? कोहम कथमिदम जातम को वै करता असे विदती, उपादानम किमस्तिह विचार सोयमी दशाह, कोण मी आहे करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आपण कोण आहोत, आलो कुठून आणि जायचं कोणत्या ठिकाणी? आमचे गुरुवारे महाराज सांगत असायचे आपण कोण आहोत, आलो कुठून आणि जायचं कोणत्या. जसं ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, पाही पा शरीराची आगावा, जया लागी आली ती पांडवा, तो कार्यार्थ गवा सांडून या. मनुष्य शरीररूपी गावाला आपण आलोय, पण या गावाला येऊन काय करायचंय? नवनाथ महाराज भंडारा सप्ताहात आपण आलो, मग काय करायला पाहिजे? प्रवचन ऐकलं पाहिजे, कीर्तन ऐकलं पाहिजे, प्रसाद शांततेने घेतला पाहिजे, किंवा ज्या कार्यक्रमाला आपण ते कार्य केलं पाहिजे. तसं या ठिकाणी येऊन सतत विवेक बुद्धीनं चांगला विचार पण करतो का? विचार कोणता? विचार तर अनेक प्रकारचे, पण त्यातल्या त्यात मुख्यतः दोन प्रकारचे विचार शास्त्रकार सांगतात. एक सार विचार आणि एक असार, दोन प्रकारचे विचार असतात. पण दोन्ही प्रकारचे विचार करून महाराज म्हणतात की असार जे अयोग्य वाया जाणार आहे त्याचा त्याग केला पाहिजे. विचार अनेक प्रकारचे आहे, पण चांगला विचार केला तर आणि चांगला फल आपल्याला प्राप्त होऊ शकतं. पण सर्व विचार चांगलेच करतात असं नाही, विचार अनेक प्रकारचे. देखी सारासार विचारता, भ्रांती ते पाही असारता, सारते स्वभावता नित्य जाणे. सार विचार चांगला आहे, पण सार काय असार काय आमच्यासारख्याला काय कळणार आहे महाराज? सार असार एकत्रित असतं. जसं उदाहरण याच्यावर अनेक देता येईल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात किंवा अनेक संत सांगतात, दूध आणि पाणी एकत्र आहे. सार काय आपल्याला हे पाहिजे बरं. जीवनात अनेक गोष्टीत सार असतं. सार असार म्हणजे काय? असार म्हणजे वाया जाणार, आणि सार म्हणजे मुख्य गोष्ट. उदाहरण आपल्याला अनेक पाहता येईल. तसं दुधामध्ये जर सार काय पाहिजे ठरलं तर दूध आणि पाणी मिक्स झालेलं असतं ना. पूर्वीच्या काळाला ते राजहंस असायचं बरं का. सलिली पै जैसे. ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक उदाहरणं काही ओव्या दिलेले आहे. ते दूध आणि पाणी एकत्र असेल तर तो राजहंस नावाचा पक्षी पूर्वी काय करायचा? दूध सेवन करायचं आणि पाणी बाजूला काढायचं. आता त्याच्याऐवजी दूध डेऱ्या निघाले, त्याला ते डिग्री लावायचं मशीन आहे ना. आता काय अनेक संशोधन निघाले, विज्ञान युग आहे.
पाणी आणि दूध एकत्र असेल, आता ते जास्त पाणी असेल तर, आणि दूध घेतल्या जात नाही, डेअरीचं दूध परत जातं. तर दूध पाणीच नाही, माणसं काय टाकतील दुधामध्ये भरोसा नाही. 4 पैसा करता 2 पैसा करता एकमेकाचा जीव घेण्याकरता माणसं तयार आहेत. काही टाकतात, कुणी ते युरिया टाकतं, कुणी आणखी काही काहीचं काही गोण्या टाकतात, काही करतात. पण काही टाकून 2 पैसा करता लोकांचा जीव घेणं ही चांगली गोष्ट नाही. विठाला 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 त्याच्याकरता तुकाराम मुंडेंच्या सारखे आता आहे सद्ग्रस्त, ते पाहतात. अशा अनेक गोष्टी प्रशासनाचं लक्ष आहे. सांगायचं तात्पर्य असं आहे की शुद्ध वस्तूच मिळत नाही, घाल पाणी कर काल जवानी, गुरुहरे महाराज म्हणत असायचे. चांगलं दूध आहे, पावशेर चांगलं प्यावं, पण त्यात पाणी टाकून 1 लिटर पिण्यापेक्षा शुद्ध दूध चांगलं प्यावं. तर ते चांगलं मिळत नाही. काय मिळत नाही? त्यात पाणी टाकलेलं असतं. पाणी टाकणं हे काय झालं? असार. आणि ते पाणी बाजूला काढल्यानंतर आणि मग ते शुद्ध दूध असतं. स्वर देत राहा, स्वर. ते दूध तापवलं, त्यात विरजण टाकलं की त्यात त्याचं दही तयार होतं. आणि ते दह्याचं काय असतं ते मंथन केलं की ते महिला मंडळीला हा प्रयोग माहिती. पूर्वीच्या काळाला घरचं दूध गडगंज असायचं, महिला मंडळी त्याचं दही तयार करायचं, दूध विरजण करून तापून आणि त्या दह्याचं मंथन करायचं, त्याचं लोणी काढायचं. तेही सकाळच्याच वेळेला, सूर्योदयाच्या वेळेला त्यात गार पाणी गरम पाणी सगळं टाकावं लागतं. ते सूर्योदय झाल्यानंतर दुपारच्या वेळेला लोणी निघत नाही बरं का. ही प्रक्रिया महिला मंडळीला बहुतेक माहिती आहे. आणि म्हणून ते जसं त्या दुधातून आपल्याला लोणी हा रूप चांगला पदार्थ काढण्याकरता, जसं आमचे ज्ञानेश्वर महाराज एके ठिकाणी म्हणतात, म्हणतो नि नवनीता, म्हणतो नि नवनीता, तैसे ज्ञानता, म्हणतो नि नवनीता. म्हणा पाठीमागे. संत हृदय सम्राट माऊली, थोडंसं विको कमी करा. या समोरच्या साऊंडला आवाज द्या. विको थोडंसं कमी, आवाज व्यवस्थित द्यावा. ज्ञानेश्वर महाराज स्पष्टीकरण करतात. दूध आणि दुधातून आपल्याला लोणी रूप सार काढायचं असेल तर काय करावं लागेल? तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याच्याकरता मंथन करावं लागेल, म्हणजे दह्याचं घुसळण करावं लागेल. मंथोनी नवनीता, नवनीत म्हणजे लोणी. ते दह्याचं घुसळण करून करून त्यात लोणीवर निघतं ना, लोणी झाला हा चांगला पदार्थ. दुधातला सर्वश्रेष्ठ पदार्थ जर काय असेल तर लोणी. लोणी प्रहारा वेगळी बरं का. हे लोणी म्हणजे दुधातलं लोणी. हे सार आहे, ते चांगलं आहे. ते काढल्यानंतर ते कडून ठेवतात, तापून ठेवतात, त्याचं तूप तयार होतं साजूक. आणि ते तूप कित्येक वर्ष राहतं महाराज. ते तूप आणि अनेक आजारावर ते गुणकारी आहे. देवाच्या अभिषेकाला चालते, प्रसादाला चालते. तूप झालं सार. कशाचं? दुधात. दुधात पाणी टाकलं जातं, हे झालं आसार. पाणी आता सोडून द्या, आसार बाजूला काढून टाकायचं. पण जे सार आहे ते लोणी घेण्याकरता एवढा प्रयत्न करावा लागतो. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. अनंत म्हणजे तो परमात्मा.
त्याप्रमाणेच आपल्याला जीवनात मंथन करून घ्यायचं असतं. सारा आसाराचं मिश्रण आहे जग, ब्रह्म आणि हे जग. मायावी जगत निर्माण केलं देवाने, त्यात ब्रह्म आहे. ब्रह्माने जे निर्माण केलं, ब्रह्म आणि ही मायावी विश्व एकत्रित आहे. आणि हे विश्व मायावी आहे, संपणारा आहे. आणि ब्रह्मरूपी परमात्मा हा सत्य आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, कागहा दाखविला जगदाकार. परमात्मा सत्य आहे, जग मिथ्या आहे, म्हणजे नष्ट होणार आहे. या दोन्हीचं मिश्रण आहे, एकत्रित आहे. पण या जगाचं आणि परमात्म्याचं मंथन करून, म्हणजे विचाराचं, चांगल्या विचाराचं मंथन करून आणि अयोग्य जे वाया जाणार आहे ते टाकून द्या. पण माणसाचा स्वभाव असा आहे की जे वाया जाणार आहे त्याचाच विचार जास्त करतात. संसार वाया जातो. ज्ञानेश्वर महाराजच म्हणतात, लटिका व्यवहार सर्व हा संसार. 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 वाया येर झार हरी विना. लटिका व्यवहार सर्व हा संसार. लटिका व्यवहार सर्व हा संसार. वाया येर झार हरी विना. महाराज म्हणतात जे मिथ्या आहे वाया जाणार आहे त्याच्याच मागे लोक लागतात. लटिका वाया जाणार आहे काय? हा प्रपंच हा वाया जातो. संसारात शेवट काय असतं महाराज? फलकट तो संसार येथे सार भगवन. येथे सार भगवन. येथे सार भगवन. फलकट तो संसार येथे सार भगवन. येथे सार भगवन. येथे सार भगवन. फलकट तो संसार येथे सार भगवंत. येथे सार भगवंत. येथे सार भगवंत. फलकट तो संसार येथे सार भगवंत. येथे सार भगवंत. येथे सार भगवंत. हो महाराज म्हणतात संसार हा असार आहे, वाया जाणार आहे. कशा प्रकारे? फलकट तो संसार येथे सार भगवंत. तो संसारात किती उच्च पदापर्यंत गेला तर तो टिकावा असतो का? शेवटी या संसाराला सोडून आपल्याला एकदा जावंच लागतं ना. आमचे गुरुवारे महाराज म्हणत असायचे, संसाराला सोडून आपल्याला एकदा जावं लागतं, नाही तर मग संसार तरी आपल्याला सोडून जातो. कोट्याधीश अब्जाधीश माणसं आपण पाहतो कोरोनाच्या वेळेला. हो, जे देव मानत नव्हते, धर्म मानत नव्हते, माणुसकी नाही, धर्म नाही, विचार नाही, काहीच नाही. हो, पैशाच्या जोरावरती काहीच मानत नव्हते. माणुसकी नाही, धर्म नाही, सदाचार नाही, काहीच नाही. पैसा आमच्याकडे 10-5 पिढ्याला पुरेल म्हणतात. आम्हाला काय, आम्ही काय देवदेव कशाला करायला पाहिजे, आम्ही धर्म कशाला करायला पाहिजे, आम्ही परोपकार कशाला करायला पाहिजे. अशा विचाराचे माणसं सुद्धा कोट्याधीश अब्जाधीश. पण कोरोना झाला, सर्व जागेवर यंत्रणा, डॉक्टर कामाला आले नाही, दवाखाने नाही, मुलं बाळं नाही, नातेवाईक नाही. उलट 2 टाईम खाण्याची पण आहेत. मुलं बाळं वेळेवर डबा सुद्धा नाही. सर्व सोडून जावं लागलं. डॉक्टरांनी प्रयत्न केला तरी काहींचे प्रयत्न अयशस्वी झाले. कोट्याधीश अब्जाधीश पैसा ना त्यांना वाचू शकला का? का? सर्व सोडून जावं लागलं. बघ, तेथे न चले काही, सत्ता संपत्ती राहील ठाईचे ठाई, पुढे तय्यमाज्ञा. सांगायचं तात्पर्य, संसार हा शेवटपर्यंत टिकाऊ नसतो. हे सर्व सोडून आपल्याला एकदा जायचं आहे. आणि शरीर जात अघवे, हे नाशिवंत स्वभावे, म्हणून वाजून जावे पंडुकुमारा. अंतवंत मे देहा, नित्य शोक्ता शरीरिणः, अनाशुनो प्रमेयश, तस्मात द्वितीयस्व भारत. भगवान अर्जुनाला कुरुक्षेत्रावर उपदेश करताना सांगतात की तो अर्जुन म्हणत होता, माझ्यामुळे हे कौरवादी भावबंद आपत हे मी यांना मारणार, माझ्यामुळे हे मरतील. स्वर देत राहा. भगवान अर्जुनाला म्हणतात, तू कोण यांना मारणारा? तू निमित्त मात्र धनुष्यबाण हातात घेन मार या दुष्टानं. तू यांना नाही मारलं तरी हे जाणार आहे. का जाणार आहे याच्याकरता भगवान म्हणतात, अंतवंत मे देहा, नित्य शोकता शरीरिणः. ज्याची सुरुवात आहे त्याला शेवट आहे. जातस्य ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य च, तस्माद परिहारेर्थे नत्वम शोचितुमरसी, उपजेती नाशी नाशिलेती पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. सांगायचं तात्पर्य, संसाराला शेवट आहे हे याच्यातून आपल्याला सांगायचं. हा संसार वाया जाणार आहे. आणि मग अशा या वाया जाणाऱ्या संसारातच जर आपण पूर्ण आयुष्य घालवण्यापेक्षा, योगायोगानं आपलं आयुष्य चाललंय या संसारात,
पण या संसारात आमचे गुरुवारे महाराज म्हणत असायचे, संसार हा प्रारब्धानं होत असतो, पण परमार्थ मात्र प्रयत्नानं करावा लागतो. विठाला विठाला हो, मग तसं आपण या ठिकाणी आलोय. सारसार विचार करायचा. हा संसार वाया जाणार आहे, पण वाया जाणाऱ्याच्या मागेच माणसं लागतात. चांगल्या गोष्टीचा विचारच करत नाही. चांगला विचार नाही करत, दुःखदायक विचार काही आणि फुजूल विचार, फुकट विचार, निरर्थक विचार करतात काही माणसं. सांगत असतात दृष्टांत कीर्तनकार जुनी मंडळी सांगत असायचे, एक सासरे आणि जावई. तर योगायोगानं वडील आपल्या मुलीकडे आले भेटण्याकरता. सुखदुःखाच्या 2 गोष्टी झाल्या आणि मुलीची इच्छा होती आहे घरी जायचं, माहेरला आई बापांना भेटायला. वडील आले मुलीला घेऊन, जावयाची परवानगी घेऊन. 4-2 दिवस मुलीला घेऊन गेले मुलीच्या माहेरला, म्हणजे आई बापाकडं. आणि 4-2 दिवस झाले ते ग्रस्त आपल्या पत्नीला आणण्याकरता पुन्हा सासरवाडीला गेले. उन्हाळ्याचे दिवस, आंबे रसाचे दिवस, भोजन झालं आणि ते जावई सासरवाडीला आल्यानंतर फार मोठा आदर सत्कार होत असतो. आदर सत्कार झाला. 2 दिवस थांबले. पुरणपोळीचा स्वयंपाक, आंबे रस, सर्व काही व्यवस्था झाली. दुसऱ्या दिवशी जेव्हा जावई बापू निघाले आणि सासरेबांची मामाजींची परवानगी घेतली, चला म्हणे मामाजी आता निघतो पत्नीला घेऊन आणि जातो म्हणे, आता संसाराची काम आहे, काय हरकत नाही. बा सासरेबांनी परवानगी दिली, काय हरकत नाही, जाऊ शकता म्हणे तुम्ही. निघाले. वाटे लावत 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 सासरे आणि जावई. पूर्वीचा काळ, अशा गाड्या घोड्याची व्यवस्था नाही बरं का पवार पाटील. खेड्यागावातून रस्ता, जमिनीतून असा रस्ता बाहेर पडू लागले. पण सासरेबा मुलीला जावायला वाटे लावत 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 त्या शेतापर्यंत गेले आणि गेल्यानंतर असा एक पावटीचा जुना रस्ता होता. त्या रस्त्यातून बाहेर पडायचं आणि पुढे मग मोठा रस्ता होता. पण सासरेबाने सांगितलं, हे बघा जावई बापू, हा पावट हा रस्ता आहे, हा रस्ता सरळ आमच्या पुढे जातो आणि या शेतातून हा जाणारा रस्ता, याच्या पुढे जा, मोठा रस्ता लागेल त्या रस्त्याने. चालले बिचारे पायी पायी. तेवढ्याला काही मधून फारशा रस्त्याच्या सुविधा नाही, साधनाच्या सोयी नाही. मग चालता चालता जेव्हा ज्या शेतातून तो रस्ता होता आणि शेतातून निघाले जावई बापू, तेवढ्यात जावई बापाची दृष्टी गेली त्या शेतावर. जावई बापू म्हणले, काय शेतकरी चांगला आहे म्हणे, काय शेती पिकवली. ज्वारीचे असे सुगीचे दिवस होते आणि ज्वारी फार पिकलेली. आणि सासरेबावणी सुद्धा सांगितलं, फार मोठा शेतकरी म्हणे, फार प्रयत्नवादी, फार मोठी शेती पिकवणार आहे, फार मोठं पीक होईल म्हणे. नक्की शास्त्रीबाने सांगितलं, या जावई बापून सांगितलंय 5-50 पोते 5-50 खंड्या होणार पण या शेतकऱ्याला हे पीक होणार आहे, धान्य होणार आहे. सासरेबा म्हणतात जावई बापू 5-50 काय, आणि सांगितले 100 पोते होतील. सासरेबाने सांगितलं. जावई बापूंनी सांगितलं 50-1 पोते होतील, म्हणजे जास्त होणार नाही. सासरेबा म्हणतात 100 पोते. दोन्हीचं चाललं भांडण. एक म्हणतं 50 पोते होईल, एक म्हणतं 100 पोते होईल. आणि ते भांडण चालल्यानंतर जावई बापून झाले 100 पोते होतील आणि सासरे बाबा म्हणतात 50 पोते होईल. दोघांचं चाललं भांडण. पण बराच वेळ भांडण चाललं आणि ते माघार कुणीच घेईना. सासरे माघार घेईना आणि जावई माघार घेईना. जावई म्हणतात मी आधुनिक शेतकरी आहे, मला माहिती आहे जास्त या ठिकाणी काही शेती पिकणारी नाही आहे, 5-50 पोते होतील. आणि सासरे म्हणतात 5-25 पोते होतील, हे म्हणतात 50 पोते होतील. चाललं त्यांचं भांडण. शेवटी सासरेबा काय ऐकणार, जावई ऐकणार. शेवटी हमरी तुमरीवर आले. दोघं एकमेकाला आदवत बोलू लागले. जावई म्हणतात तुम्हाला कळत नाही, सासरेबा म्हणतात तुला काय कळतं, तू तर आलीच आहे आता अलीकडे, मी जुना शेतकरी आहे, 50 पोते झाल्याशिवाय राहणार नाही. जावई बापू म्हणतात एवढे होणार नाही. चाललं त्यांचं भांडण. शेवटी हमरी तुमरीवर आले. जावयानं सासऱ्याची घसंडी धरली, खाली पाडलं, सासऱ्याच्या छातीवर बसलं. म्हणा म्हणे. जावई बापू म्हणतात म्हणा 50 पोते होतील. ते सासरेबा म्हणतात नाही एवढे होणारच नाही, 25 पोत्याचे पुढे होणार नाही. तेवढ्यात ती मुलगी बरोबर होती. त्या मुलीने पाहिलं की आपले मालक जरा हट्टी बहादर, हे काय ऐकणार नाही, यांचा स्वभाव जरा कठीण आहे.
मग ते बापालाच विनंती करायला लागले, हो म्हणे दादा तुम्ही म्हणा ना म्हणे, काय आता त्यांच्या नादी लागले म्हणे, ते जरा कडक खास्ट स्वभावाचे आहे. त्यांनी सांगितलं ना 50 पोते, तुम्ही म्हणा म्हणे 50 पोते होणार, काय तुमचं बिघडलं म्हणे. तर सासरे भाऊ खाली पडले पडले, जावई छातीवर पाठ घासू घासू बेजार झाले. त्या सासऱ्याची पाठ घासली, लाल झाली. त्या मुलीचं नाव होतं आसूबाई, आसू. मग त्या आसूनं सांगितलं बापाला, दादा बाबा म्हणे, अहो पाठ घासू घासू तुम्ही फार बेजार झाले आणि तरी तुम्ही काही म्हणा ना, जाऊ द्या ना, मी त्यांचं काय म्हणणं तेवढं म्हणा म्हणे. मग त्या सासरे भाऊनं काय सांगितलं, सासरे भाऊने सांगितलं, जाऊ द्या म्हणे, आगे बाई असून माझी पाठ घासली तर घासू, पण 50 मनाचा तोटा कसा सोसू. विठाला 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 जावाई 100 पोते म्हणत असतील आणि हे 50 पोते म्हणत असतील, काय असेल तो वाद त्यांचा. परंतु मग ते पाठ घासून घासून बेजार झाले तरी जावयाच्या म्हणण्याप्रमाणे सासरे म्हणायला तयार नाही. आता सांगा 100 पोते का 50 हो, सासऱ्याचं काही बिघडणार आहे का. पाठ घासून लाल झाली, काही फायदा आहे का. अहो ज्यात फायदाही नाही नुकसानही नाही, त्याच्यात माणसं आणि अविचारानं भांडण करतात किंवा त्याचा अविचार करून जीवनात दुःख प्राप्त करून घेतात. मगाचे प्रमाण म्हणल्याप्रमाणे दुःख पावयाची मूळ, राहणी ठाव नाही ताळ. तर जीवनात दुःख का प्राप्त होतं, की ज्याच्यापासून फायदा नाही, लाभ नाही, काही हे नाही. आणि अशा अविचारानं म्हणजे योग्य सार असाराचा आसार जे वाया जाणार आहे, जे लटिक आहे, जे खोटं आहे, त्याच विचारानं माणसाचं जीवन दुःखी होतं. आणि असं अविचारानं म्हणजे वाया जाणार जे आहे त्याच्याच जीवनात आणि दुःख करून घेण्यापेक्षा आमचे तुकाराम महाराज म्हणतात, सर्वात महत्वाचा साराभूत विचार कोणता आहे, तो अभंगाचा प्रथम सारा सारा विचार करावू ठाऊकी, ओ सारा सारा विचार, सारा सारा विचार करावू ठाऊकी, ओ सारा सारा विचार जोरात जोरात दाखवायचं, जोरात करावू ठाऊके, हो सारा सारा विचार करावू ठाऊके. विठोबार घुमाई, जय जय गोपाळ जय जय ठोबार घुमाई, जय जय गोपाळ जय जय ठोबार घुमाई, गोपाळ घुमाई, विठोबार घुमाई, गोपाळ घुमाई, विठोबार घुमाई, विठोबार घुमाई, विठोबार घुमाई,
धन्यवाद भजनी मंडळी. वेळ बराचसा झालेला आहे. डोराळेकर समस्त ग्रामस्थ गावकरी मंडळी, सप्ताह कमिटी सर्वांना धन्यवाद. आयोजक मंडळी सर्वांना धन्यवाद. चांगलं आयोजन नियोजन आहे. विशेष करून समाज भरपूर जमलेला आहे. दररोजचाच समाज भरपूर जमतो. आजही या ठिकाणी समाज भरपूर जमलेला आहे. अन्नदानही भरपूर आहे. सर्वांनी भोजन करून जाण्याची विनंती जे पंक्तीवाले अन्नदाते आपल्याला करतायत. वेळ बराचसा झालेला आहे. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा निवडलेला अभंग, अभंगाच्या प्रथम चरणाचा विचार आतापर्यंत आपण करतोय. अजून आता प्रथम चरणाचा विचार करून दुसऱ्या चरणात प्रवेश. अजून 3 चरण शिल्लक आहे बापू. आता पण वेळ कमी असल्यामुळं राहिलेले चरण सरळ थोडक्या वेळामध्ये आपण सांगून पुढे आरतीकडे जाणार आहोत आणि बरोबर वेळेत कीर्तन आपलं आटोपणार आहे. म्हणून चिंता करण्याची गरज नाही. नंतर प्रसाद सर्वांच्या करता तयार आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जीवनात आपण सारभूत गोष्टीचा विचार करा. असार जे अयोग्य आहे ते टाकून द्या, त्याचा त्याग करा. भूस बीज एकवट, राहे तेत घनवट, उडे तेत फलकट जाणू आले. शेतकऱ्याचं उदाहरण ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी दिलंय. जसं धान्य तयार करताना रास एका बाजूला पडते आणि भूस एका बाजूला पडते. आता त्या भुसामध्ये हे किती उपनलं तर काही निघेल का हो? ते भूस निरर्थक आहे, वाया जाणार आहे. त्या भुसाचा विचार करण्यापेक्षा महाराज म्हणतात भूस वाया जाणार आहे, उडून जाणार आहे. त्याच्यापेक्षा धान्य रास कण ज्या ठिकाणी पडतात ते योग्य आहे, त्याचा विचार करा. तसं आपल्या जीवनात सार असाराचा विचार करून असार जे वाया जाणार आहे, दुःखरूप जे आहे, अयोग्य जे आहे, त्याचा त्याग करून आणि सारभूत घ्या. पण तुकाराम महाराजांनी लोकांनी सांगितलं, महाराज आम्हाला काही सार ना असार कळतच नाही. अहो सार म्हणजे काय, असार म्हणजे काय, एवढं शास्त्र आम्हाला माहीत नाही. अहो तुम्ही सरळ सांगून टाका ना सार म्हणजे काय. तर तुकाराम महाराज म्हणतात, मी तुम्हाला सांगतोय सार असार बाकीच्याचा आणि विचार करून सारभूत जर काय असेल तर दुसरं तिसरं काहीच नसून त्या विठोबाचं नामस्मरण करणं हे जीवनामध्ये सार आहे. नामधरा कंठी विठोबाचे, नामधरा कंठी विठोबाचे, नामधरा कंठी विठोबाचे. सार सार विचार करा उठा ओठे, सार सार विचार करा उठा ओठे. मागे सार विचार करा उठा ओठे, सार विचार करा उठा ओठे. नामधरा कंठी विठोबाचे, नामधरा कंठी विठोबाचे. सारा सार विचार करा उठा ओठे, सारा सार विचार करा उठा ओठे. नामधरा कंठी विठोबाचे, नामधरा कंठी विठोबाचे. सार विचार करा उठा ओठे, सार विचार करा उठा ओठे, करा उठा ओठे, करा उठा ओठे. अभंगाच्या प्रथम चरणातून तुकाराम महाराज आपल्याला थोडा विको जास्त झाला पाहिजे. विको कमी करा आणि याला आवाज समोरच्या साऊंडला विको कमी करा थोडस. महाराज म्हणतात, लोकांनी विचारलं महाराज आम्हाला तुम्ही सांगा सार म्हणजे काय. तुकाराम महाराज म्हणतात, मी तुम्हाला सांगतो जीवनातलं सार काय असेल तर विठोबाचं नामस्मरण करणं हे जीवनातलं सार आहे. नामधरा कंठी विठोबाचे. आपल्या कंठात त्या विठोबाचं, त्या परमात्म्याचं, रामाचं, कृष्णाचं पण मुख्य करून वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने महाराजांनी विठोबाचं नामस्मरण सांगितलं. तो विठोबा आहे कुठं, तो राहतो कुठं, आला कुठून सांगायला वेळ नाही. पंढरपुरा पाटणी गा महाराज सार्वभौम, पंढरपूर पाटणी गा महाराज सार्वभौम. पांडुरंग दिना बंधो जयाचे ते नामा. पंढरपुरा पाटणी गा महाराज सार्वभौम, पंढरपुरा पाटणी गा महाराज सार्वभौम. पांडुरंग दिना बंधो जयाचे ते नामा. आंधळ्या दिवे जय आंधळ्या दिवे जय. विटेवर उभा असणारा पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा, ज्याला विटेवर उभं केलं. कुणी केलं, कसं केलं, एकदम नाही विटेवर उभा आला, त्याला उभं केलं कुणी.
माणसं एकमेकाला उभं करतात बरं का निवडणुकीत, तुम्ही उभे राहा म्हणतात तुमच्या पाठीमागे, उभं करून पाडतात, पाहतच नाही, लक्ष देत नाही. पण तसं नुसतं उभं नाही केलं पांडुरंगाला, पण उभं कुणी केलं? उभं करण्याचा अधिकार कोणाचा आहे? तर पुंडलिक महाराज हे भक्त होते. त्या पुंडलिकाच्या शब्दाकरता विठोबा उभा आहे. कोणाही करता ते पुंडलिक म्हणजे हल्लीच्या काळात ते पुंडलिक नव्हे. आईबापाला याला पाठवणारे का कशाला वृद्धाश्रमात पाठवणारे पुंडलिक नव्हे. आईवडिलांची लक्ष्मीनारायण समजून सेवा करणारे पुंडलिक भक्त आहे. आणि त्या पुंडलिकाकरता तो विठोबा आलाय. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी हुणी झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या म्हणत असे. काय सेवा केली मनोभावे आईवडिलांची लक्ष्मीनारायण समजून. त्याच्याकरता देवाला यावं लागलं त्या ठिकाणी. नाही घडविला नाही बैसविला, नाही घडविला नाही बैसविला, भेटावया आला पुंडलिका, उतरावयाला पुंडलिक, उतरावयाला पुंडलिक. ओ पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी हुनी झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या म्हणत असे. हा भगवान परमात्मा पुंडलिकाचे प्रेमाकरता आलाय. पुंडलिकानं सांगितलंय आईवडिलांच्या सेवेत आहे, आईवडिलांची सेवा बिघडू नये. मग काय केलं, एक वीट जवळ उभी होती, वीट पडलेली होती, ती वीट मागे फेकली आणि त्या विठोबाला सांगितलं देवा थोडा वेळ या विटेवर उभा राहा. आणि त्या पुंडलिकाचा शब्द प्रमाण मानून आमचा विठोबा जो उभा राहिला तो आजही उभाच्या बरं का, कमरेवर हात ठेवून बसत नाही. पुंडलिकाला विचारलं पांडुरंगाने, अरे म्हणे पुंडलिका मला उभं करायचं सांगितलं पण बसायचं कधी बरं का. तर त्या पुंडलिकानं सांगितले मी सांगत नाही तोपर्यंत बसायचंच नाही देवा. युगे झाले 28 तरी आजोनी न मनसी बैस. 28 युग झाले किंवा 28व्या युगात पांडुरंग परमात्मा उभा आहे. आजू काही बसत नाही, भक्ताची आज्ञा मोडीत नाही. विठ्ठल विठ्ठल ओ पंढरीचे अधिकारी, तो पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. लोकांना वारकरी नाही कळत, वारकऱ्याला काहीतरी समजतात लोक. पंढरीचे वारकरी शिळे तुकडे पारकरी असं लोक समजतात, काहीतरी समजतात. बावळट लोक जे अज्ञानी त्यांना काही कळत नाही, ते वारकऱ्याला अज्ञानी समजतात. पण वारकरी एवढा साधा सुद्धा नाही. तुकाराम महाराज सांगतात तो वारकरी कोणता? पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. मोक्ष पदापर्यंत केव्हा हे वारकरी जाऊ शकतात असे अधिकारी आहे. आणि तो अधिकार दिला पुंडलिक महाराजांनी. पुंडलिके दिधला वर मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावोनी. हे देवा तुझ्या दर्शनाकरता भक्त येतील, अज्ञानी येतील, दुःखी येतील, कोणी येतील आणि त्यांचं दुःख तू निवारण कर त्याच्याकरता. आणि शब्द दिला पुंडलिकानं, तो शब्द देवाने पालन केला म्हणून तो विठोबा आजही त्या विटेवर उभा आहे. आणि विटेवर उभा असणारा विठ्ठल म्हणून त्याला विठोबा म्हणतात. आणि आमचे तुकाराम महाराज म्हणतात त्या विठोबाचं काय तुम्ही करा, नामधरा कंठे विठोबाचे. आपण निवडलेल्या अभंगातून महाराज म्हणतात त्या विठोबाचं नामस्मरण करा. मग त्यानं काय होईल महाराज दुसऱ्या चरणात, दयाच्या चिंतने निरसेल संकट, दयाच्या चिंतने निरसेल संकट, दयाच्या चिंतने निरसेल संकट, दयाच्या चिंतने निरसेल संकट, दयाच्या चिंतने
अभंगाच्या प्रथम चरणाचा थोडक्या वेळात विचार करून आपण दुसऱ्या चरणात प्रवेश केलेला आहे. दुसऱ्या चरणातून महाराज आपल्याला म्हणतायत, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. महाराज म्हणतात त्या विठोबाचं भगवंताचं नामस्मरण जर आपण केलंय तर त्या नामस्मरणामुळं काय फायदा होतो. तेच नामस्मरण आपल्या सप्तात चालू आहे कथा कीर्तनाच्या माध्यमातून. तेच नामस्मरण योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांचा सप्ताह आपल्या भागात चालू आहे. नगर जिल्हा, श्रीरामपूर, राहाता तालुका, आपल्या तालुक्यातच राहाता तालुक्यामध्ये धनगरवाडी वाकडी परिसरामध्ये आज त्या सप्ताहातच आम्ही जाऊन दर्शन करून इकडं आलो आहे. गंगागिरीजी महाराजांच्या नावाने 179वा हा सप्ताह या ठिकाणी आपल्या राहाता तालुक्यात चालू आहे. आणि सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांनी ज्या सप्ताहाचं फार मोठं विराट स्वरूप केलं आहे. गंगागिरीजी महाराजांनी थोडंसं रोपडं लावलं. येवलेसे रोप लावेले द्वारी त्याचा विलू गेला गणावरी. आज महंत आदरणीय रामगिरीजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली तो सप्ताह भव्य दिव्य तिकडे चालू आहे. पण विशेष म्हणजे त्या सप्ताहात काय आहे मला हे सांगायचं आहे की त्या सप्ताहात 5-5 हजार टाळकरी आणि घरदारं सोडून येतात. निष्काम भावनेतून त्यांना पगार नाही, दानदक्षिणा नाही, पाकिट नाही, नारळ नाही, काहीच नाही. ते उभे राहतात 8 दिवस आणि भजन करतात. ते भजन देवाला आवडणार आहे महाराज. देव आणि अशा भजनाच्या वेळेला वैकुंठ सोडून संता घरी राहिला, देवाला ते भजन आवडतंय. ते सप्ताहात असतंय. आणि असं भजन जर आपण केलंच तर परमात्मा आपलं काय करतो, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू. भगवान म्हणतात त्या भक्ताचं मी काय करतो तर भगवंताने आश्वासनच दिलेले गीतेमध्ये, तेषामं समुद्धरता मृत्यू संसार सागरात, भवामिन चिरात पार्थ मय्या विशीत चेतसाम किंबहुना धनुर्धरा. जो मातेची आई उदरा तो मातेचा सोयरा की तुला पा. भगवान आश्वासन देतात. भगवंताचं आश्वासन म्हणजे पुढाऱ्याच्या आश्वासनासारखं नव्हे. पुढारी आश्वासन देऊन निघून जातात, 5 वर्षांनाच येऊन पाहतात. तसं भगवंताचं आश्वासन नाही. भगवान म्हणतात त्या भक्ताला मी मुक्त करतो. कशातून? मग आतापर्यंत कोणत्या भक्ताला मुक्त केलं, कोणत्या भक्ताचा उद्धार केला आपल्याला यादी पाहता येईल. पण वेळ नाही. राहिलेला विषय एखाद्या कीर्तनात पुन्हा प्रसंग पडेल तेव्हा पाहू. अनेक भक्ताला भगवंताने उद्धार केला. त्यात विशेष म्हणजे आणि पांडवांच्या सारखे बघतो. काय संकट आली पांडवावर, त्या पांडवांचा तो बंगला जाळून मारण्याचा प्रयत्न केला दुर्योधनानं. ती वास्तू भगवंताने मरू नाही दिलं, अमर केलं. म्हणजे वाचवलं त्या संकटातून. कौरव पांडवाच्या युद्धातूनही वाचवलं, अनेक संकटातून वाचवलं. त्या मीराबाईला तर विष पाजलं होतं. त्या विषातून सुद्धा मीराबाई मरू दिली नाही. पग गुंगारू बांध मीरा नाची रे, पग गुंगारू बांध मीरा नाची रे, पग गुंगारू. विषका प्याला राजाजीने भेजा, पिवाता मीरा हासे रे, बघा गुंगारू बांध मीरा नाचे रे, बघा गुंगारू. भक्ताचं उदाहरण पाहता येईल. वेळ संपली, विषय ठेवून देतो. जसं मीराबाईला विषाचा प्रयोग केला तरी भगवंतांनी मरू दिलं नाही, अमर केलं म्हणजे उद्धार केला. जन्म मृत्यूरूपी संसारातून भगवान उद्धार करतो. तसं महाराज आपल्याला आठवण करून देतात. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू. या भवसिंधूतून आपला उद्धार व्हावं वाटत असेल तर याच्याकरता एक नियम आपण केला पाहिजे. कशाचा नियम? महाराज म्हणतात जन्मुनिया कुळी. याच अभंगातून महाराज म्हणतात जन्मुनिया कुळी वाचे स्मरे राम, धरी हाची नेम अहर्निशी. कोणत्याही कुळात जन्माला येऊ द्या, पण त्याने अहर्निश म्हणजे रात्रंदिवस भगवंताच्या नामचिंतनाचा जर प्रयत्न केला तर काय होतं, म्हणाल तर मगाशी आपण तात्पर्यानं पाहिलं होतं. जन्मुनिया कुळे वाचे स्मरा राम, धरी हाची नेम अहर्निशी. रात्रंदिवस भगवंत चिंतनाचा नियम केला तर त्याचा कोट्यवधी कुळाचा उद्धार होतो. महाराज शेवटच्या चरणातून सरळ ताल म्हणा, एकदम सरळ 2 मिनिटात पण आपला आरती करायचा. तुका म्हणे कोटी कुडी दे पुनीत, तुका म्हणे कोटी कुडी दे पुनीत, तुका म्हणे कोटी कुडी दे पुनीत, तुका म्हणे कोटी कुडी दे पुनीत.
कराल दुर्घट भव सिंधू कराल तुला ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली माऊली हात वर करा टाळी वाजवा हात वर करा ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली सर्वांनी जागेवर बसायचं. एकच मिनिटाची सूचना आमचे सरपंच देतील आणि नंतर आरती होईल. नंतर महाप्रसाद घेऊन जाण्याची विनंती. तुका म्हणे गोटी कुळे ती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे सेवा सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांच्या आशीर्वादाने संपन्न झालेले आहे. पुढील सूचना आमचे सरपंच भाऊसाहेब पाटील.